उत्तम शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य विद्यार्थी हे झटत असतात। अगदी पालक वर्ग सुद्धा या मुलांना उत्तम कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घेऊन देतात। पण गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागामध्ये राहून जेईई सारख्या परीक्षेमध्ये कोणत्याही क्लास विना यश संपादन करणाऱ्या मुलांच्या कष्टमय वाटचालीची बघूयात चांगली बातमी। आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या सुद्धा शेवटच्या टोकावर असलेला कोरची तालुका आणि या कोरचीच्या असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील 12वी वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेत यश संपादन केलंय। त्यामुळे त्यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। यावर्षी प्रथमतःच आमच्या शाळेतील 4 विद्यार्थी जेईई मेन्स क्वालिफाय झालेले आहेत। उत्तीर्ण झालेल्या 4ही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे, पण आपले आई वडील, शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर हितचिंतकांचं वेळोवेळी लाभलेलं मार्गदर्शन या जोरावर मेहनत आणि जिद्दीनं या मुलांनी यश मिळवलंय। महत्त्वाचं म्हणजे आपल्या यशाचं श्रेय देताना मुलांना या सगळ्यांच्या कष्टाची जाणीव असल्याचं निश्चित जाणवतं। या सर्वांचं क्रेडिट माझे अप्पर आयुक्त आदरणीय रवींद्रजी ठाकरे सर आणि प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना सर यांना देणार, कारण यांनी मिशन शिखरच्या अंतर्गत एक विशेष वर्ग राबवून आम्हाला विविध प्रकारे स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिले। त्यांच्यामुळे आम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये यशस्वी झालो। आणि विशेष म्हणजे आमचे प्राचार्य आदरणीय श्री यू ढोक सर हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करायचे की मित्र तुम्ही हे करू शकता। त्यांच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढायचा आणि आमच्यामध्ये जिद्द निर्माण झाली आणि आम्ही अभ्यासाला लागलो। आता मी 12वीत असताना मला ढोक सर मार्गदर्शन केले की जेईईच्या एक्झाम द्यावी, तर मी फॉर्म भरले आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी पास झालो आणि समोर ॲडव्हान्ससाठी तयारी सुरू आहे। आई वडील 10वी पर्यंत शिकलेले आहेत, शेतकरी आहेत। माझ्या शाळेतील प्राचार्य सर यू ढोक सर आणि प्राध्यापक वर्ग यांचे मी आभार मानते, कारण त्यांनी मला त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी ही परीक्षेचा पहिला यश गाठलेला आहे। त्यांनी मला खूप मार्गदर्शन केले, त्यांच्यामुळे माझ्या मनात आत्मविश्वास व जिद्द निर्माण झाली, तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते। मला खूप आनंद वाटतोय की माझी मुलगी इंजिनियर झाली पाहिजे, असे आमचं पूर्ण कुमरे परिवाराचं इंजिनियर बनवण्याचं स्वप्न आहे। या कष्टकरी मुलांचे आई वडील सुद्धा अभिमानाने आपल्या मुलांचं कौतुक करतात आणि मुलांनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छाही व्यक्त करतात। शिक्षण घेत असताना मी मछलीवर रोज अण्णांना म्हणजे सकाळला न्यायचा, सायंकाळला आणायला घ्यायला जायचा आणि ही मेहनत आणि माझी मुलगी मला वाटत नव्हतं की जेईईमध्ये म्हणजे बिना क्लासेसनं पास होऊन जाईल, हे मला कदापि माहीत नव्हतं। बाकी माझ्या सर जे शासकीय आश्रमशाळा कोरची येथील ढोक सर आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीमुळे, यांच्या सहयोगामुळे आणि थोडंफार माझा सहयोग, ह्या सहयोगामुळे माझी मुलगी आज छोट्याशा गाव जेईईमध्ये चांगली पास झाली। जेईई सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या मुलांच्या पाणभर जाहिराती छापून येतात। या जाहिराती करून कोचिंग क्लासेसही आपल्या तिजोऱ्या भरतात। पण गडचिरोली सारख्या दुर्गम भागात राहून क्लासेस शिवाय उत्तम गुण मिळवणाऱ्या या मुलांच्या यशाचं मोजमाप जाहिरातीतून करता येणार नाही, हे मात्र नक्की। स्नेहल, सानिया, प्रेरणा आणि राज यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पुढारी न्यूजच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप सदिच्छा। गडचिरोलीहून आशिष अग्रवालसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।